हा आहे पांडवकालीन रोटाई तलाव। येथे समोरच रोटाई माता मंदिर आहे, म्हणून या तलावाला रोटाई तलाव म्हणतात। या तलावाला आध्यात्मिक इतिहास आहे, तो नंतर सांगतो। कडक उन्हाळा पडला असताना आता जून महिना संपत आलेला आहे, अजून पाऊस पडत नाही। पाण्याची पातळी खूप खोल गेलेली आहे। असे असताना हा तलाव बघा, भरपूर पाण्याने भरलेला आहे। या तलावाच्या शेजारील गावातील विहिरी कोरड्या पडलेल्या आहे आणि हा तलाव उंच डोंगरावर असताना खूप पाणी आहे। मी हा तलाव कधीही कोरडा पडलेला पाहिला नाही। या तलावाच्या बाजूला शेजारी हनुमानवाडी, केळगाव, चिंबळी, माझगाव, गवते वस्ती, मेदनकरवाडी, कडाचीवाडी, रासे अशी गावे असून या गावातील जनावरे या ठिकाणी पाणी पिण्यासाठी येत असतात। हा तलाव फॉरेस्ट शासनच्या जागेत येतो। चाकण आळंदी रोडला हा तलाव असल्याने येथून जाणारे वारकरी, पालख्या, दिंड्या, भाविक भक्त आळंदीचे या ठिकाणी थोडा वेळ विसावा घेत असतात। तसेच या जंगलामध्ये बिबटे, रानडुक्कर, कोल्हे, लांडगे, सांबर, ससे यासारखे प्राणी, मोर, पशुपक्षी असे अनेक प्राणी या ठिकाणी पाणी पिण्यासाठी येत असतात। म्हणून या तलावाची डागडुजी करून, तलावातील राडारोडा काढून, तलाव स्वच्छ करून सुशोभीकरण करावा, अशी शेजारील गावातील सामाजिक कार्यकर्ते, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पुढारी, नेते आणि फॉरेस्ट शासन यांना माझी विनंती आहे। या तलावाचा पूर्ण तट हा नादुरुस्त झालेला आहे। याच्यावर झाडे उगवलेली आहे। तो त्वरित फॉरेस्ट शासनाने शेजारील गावकरी यांना विश्वासात घेऊन या तलावाची चांगल्या प्रकारे डागडुजी करून या तलावाचे सुशोभीकरण करून येथील येणाऱ्या वारकरी, साधू संत यांना या ठिकाणी विसावा करण्यासाठी योग्य ठिकाण होईल। आणि या तलावामुळे त्यांना आपले स्नान विधी, कपडे लत्ता काही अशा गोष्टी साफसफाई करता येईल।